पुण्यामध्ये बनावट कप सिरपचा साठा जप्त करण्यात आला। मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये कप सिरपमुळे 19 बालकं दगावली होती आणि या घटनेनंतर महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर एफडीएनं पुण्यामध्ये कारवाई केली आणि रेडनेक्स फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा खोकल्यावरील औषधाचा साठा जप्त झाला आहे। राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची कसून तपासणी केली जाते आणि त्याचबरोबर मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी रुग्णालयांमधून देखील खोकल्याच्या औषधांचे नमुने तपासणीसाठी गोळा केले जात आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व औषध निरीक्षकांना सरकारी दवाखाने असतील, सेमी गव्हर्नमेंटचे काही दवाखाने असतील किंवा ड्रग स्टोअर असतील, तिथून सुद्धा नमुने घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आमच्या इन्स्पेक्टोरेट स्टाफला आम्ही मार्केटमधनं सुद्धा काही खोकल्याच्या औषधाचे नमुने या अनुषंगे घ्यायला सांगितलेले आहेत व ते लवकरच येत्या 3-4 दिवसात घेण्यात येतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।